नमस्कार, प्रज्ञा आणि हर्षद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। लास्ट व्लॉगमध्ये दाखवलं होतं की आम्ही मुंबईवरून गाणगापूरला आले होतो स्टेशनला आणि तिथून रिक्षा केली होती शेअरिंगची आणि शेअरिंग रिक्षाने आम्ही गाणगापूरचं जे बस स्टँड आहे तिथे पोहोचलो होतो आणि तिथे लॉजमध्ये रूम घेतला होता आणि आता पुढे आता आम्ही तयार झालोय, तिघेही फ्रेश झालोय छान आणि आता दर्शनाला चाललोय। जेवढं दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला, तर चला आमच्या सोबत। आम्ही आता निघतोय इथून लॉजमधून मंदिराकडे जाण्यासाठी। वॉकिंग डिस्टन्स आहे। हा समोर आहे तो एसटी डेपो आहे, इथून सगळ्या बसेस सुटतात। या व्हिडिओचा शेवट खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की पहा। हे श्री दत्त महाद्वार आहे, इथून एंट्री करायची। पूजेतलं तर दर्शन घ्यायला होईल तुम्हाला। तो गुरली आहे का? खूप आहे। दर्शनासाठी जो मेन एंट्रन्स आहे तो ह्या दरवाजाच्या बाजूला इथे लिहिलेला आहे, दर्शनाची लाईन तिथून आहे, तिथून आपल्याला वर जावं लागतं। इथे आम्ही लाईनीत उभे होत, आता लाईन लावली आहे। असे खूप सारे मिळतील की 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, पण आम्ही डायरेक्ट लाईन लावली। आम्ही फ्री दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो आहे, किती वेळ लागतो ते बघूया। आता टाईम झाला आहे 10:36, बघूया किती वेळ लागतो तो। नाव सगळा 12 वाजता माधुकरी भिक्षा सुरू होते, अन्नदान केले का? वरच्या लाईनी पूर्ण झाल्यानंतर आम्ही इकडे आलोय आणि 12 वाजता माधुकरी भिक्षा वारकरी येते। फक्त 20 मिनिटात आम्ही इथे गाभाऱ्यापाशी येऊन पोहोचलोय। आता दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इथे मंडपात बसलो होतो। खूप छान वाइब्स होते तिकडचे आणि दर्शन घेऊन पण खूप छान वाटत होतं।
दुपारी 12 ते 12:30 माधुकरी भिक्षा जी मागितली जाते त्यासाठी हे काका पानं विकत आहेत. 10 रुपयाची 1, 2 अशी पानं विकतात ते. सव्वा 11 झाले होते. आम्ही थोडा वेळ इथेच बसलो होतो, नामस्मरण करत होतो. अशा पद्धतीने आमचा गाणगापूरचं दर्शन पूर्ण झालंय. इथे संपूर्ण असं मार्केट आहे. भाजीपाला आहे, भांडी वगैरे आहे. ही भाजी मंडई आहे. आम्ही आता रिक्षासाठी याच रोडने पुढे चाललोय. चिवडा, बटर, हॉटेल सुद्धा आहे. पुढे जाऊन रिक्षा बघतो. एक रिक्षा आम्ही हायर केली इथूनच. आधी पहिला आम्ही संगमावर जातो. रिक्षाने आम्ही आता संगमावर येऊन पोचलोय. रिक्षावाल्याने आम्हाला 400 रुपये सांगितलेत. त्रिवेणी संगम आणि बाकी अजून जी मंदिरं आहेत थोडीफार ती आम्ही करणार आहोत. आधी संगमावर आलोय आणि आता संगमावर दर्शन घेतो आहोत. इथून सरळ जायचं आहे. आधी आपण संगमावर जाऊया. हॅलो, आता येतं का आवाज? हॅलो, ऍडजस्टमेंट केली नाही. तिथेच पेट. नाही 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 नाही, खाली उतरा चालेल. चिखल आहे सर्व. पाण्याने पुढे ढकल रे. नाही म्हटलं म्हणजे नाही. दर्शन
मम्माचं बरोबर पेटलं रे. हाल कुठे किती हाला हाला हॅलो. इथे औदुंबराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर दत्त मंदिर आहे तिथे सुद्धा गेलो होतो. इथे लोक दत्त जयंती असल्यामुळे 2 दिवसावरती दत्त जयंती आहे, पारायण चालू होते गुरुचरित्राचे. गायला द्या पिशवी द्या बसना पिशवी इथे भस्माचा डोंगर आहे, आपण आता तिथे चाललोय. चप्पल काढा भाऊ अण्णा. बापरे घंटे झाले. परशुराम यज्ञभूमी. कडुलिंबाचं झाड आहे ना हे, कडुलिंबाचं झाड आहे. या संगम रोडवरती सुद्धा बरेचसे आश्रम आहेत, मठ आहेत राहण्यासाठी की जिथे आपण राहू शकतो.
फक्त परत मंदिरात जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करावा लागतो. ही जी काही आमची ट्रिप आहे आणि देवदर्शन जे आता आम्ही करतो आहे ते आम्ही फर्स्ट टाईमच करतो आहे. आम्ही या ठिकाणी पूर्वी कधी आलेलो नव्हतो. हे सगळं काही फर्स्ट टाईम आहे. त्यामुळे पहिल्या याच्यात जेवढं आम्हाला काही शिकायला मिळतं आहे तेवढं आम्ही तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू. आम्ही कुठे जाण्या अगोदर तिकडचे गुगल रिव्ह्यूजसुद्धा चेक करतो. त्यामुळे आम्हाला पण थोडीफार आयडिया येते. इथे दुसऱ्या बाजूला पंचमुखी गजानन आणि नवग्रहाचं मंदिर आहे आणि हे कल्लेश्वराचं मंदिर आहे. स्वयंभू आहे ते शंकराचं. इथे दर्शन घेतल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण होत नाही गाणगापूरची. ह्याच्या पाठीमागे शनीचं सुद्धा मंदिर आहे. तर अशा पद्धतीने आमचं गाणगापूरचं दर्शन पूर्ण झालं आहे. आता आम्ही अक्कलकोटसाठी निघणार आहोत. बघूया ST किंवा जे काही मिळेल त्याच्याने आम्ही तुम्हाला दाखवू पुढे काय काय होतं ते. तर चला.